भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा एक दिवसाचा आयोजित करण्यात आला होता। पण खेड आणि चिपळूण नंतर पुन्हा ते रत्नागिरी विमानतळावर आले आणि ते सावंतवाडीत गेले। पक्ष संघटनेच्या बांधणी दृष्टीने आणि निवडणूक दृष्टीने त्यांच्या दौऱ्याकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात होतं। महायुतीमार्फत निवडणुका लढवाव्या लागतील असं त्यांनी खेडमध्ये सुद्धा आणि चिपळूणमध्ये सुद्धा तोच नारा दिला। पण चिपळूण आणि रत्नागिरीच्या दौऱ्यामध्ये भाजपमध्ये एक अनपेक्षित घटना घडली की भाजपच्या दक्षिणचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपला राजीनामा तडकाफडकी दिला। कारण काय असेल ते पक्षाला माहीत, पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची मुलगी म्हणजे माजी आमदार शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांच्या सुनबाई या रत्नागिरी नगरपालिकेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणूक लढवणार असं एकंदरीत बोललं जातंय। त्यामुळे कुठेतरी आपल्याला पक्षीय अडचण होऊ नये, आपल्या मुलगी समोर लढते या हेतूने बाप या नात्याने राजेश सावंतांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असं त्यांनी जाहीररित्या स्पष्टही केले। पण खरोखरच राजेश सावंत यांनी स्वतःहून राजीनामा दिला की राजीनामा घेतला याबाबत मात्र आता उलटसुलट चर्चा सुरू आहे। साधारणपणे राजेश सावंत जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर साधारणपणे 2 वर्षाचा कालावधी जवळपास झालेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा अशाच काही गोष्टी ऐकवत येत होत्या आणि त्यानंतरच्या काळामध्ये शहरामध्ये ज्या भाजपच्या बैठका झाल्या त्यामध्ये सुद्धा राजेश सावंतांची अनुपस्थिती अनेकांना जाणवत होती। पण राजेश सावंतांनी नेमकं त्या बैठकांमागे न जाण्याचं कारण काही स्पष्ट केलेलं नाहीये। पण रवींद्र चव्हाण प्रदेशात त्यांच्या विश्वासातले सहकारी म्हणून राजेश सावंतांकडे पाहिलं जायचं। शिवसेनेतून उदय सामंतांची साथ सोडून ते भाजपमध्ये आले, त्यानंतर त्यांचं संघटन कौशल्य किंवा संघटना बांधणीच्या दृष्टीने त्यांच्यावरती जिल्हाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली गेली। पण नंतरच्या काळामध्ये काय घडलं काय समजलं नाही आणि अचानकपणे काल त्यांनी भाजपच्या प्रदेशाच्या रवींद्र चव्हाणांच्या पहिल्या दौऱ्यामध्येच आपला राजीनामा दिला। आता ह्यानंतर त्यांनी स्पष्ट केलंय की भाजपच्या बैठकांना मी जाणं बंधनकारक नाही आहे, मला उचित वाटणार नाही, पण मी पक्षाशी प्रामाणिक राहीन असं जाहीर केलंय। पण दुसऱ्या बाजूला मात्र त्यांची अडचण मोठी होती आहे की त्यांचीच मुलगी समोर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहे आणि ती आहे बाळ माने यांची सुनबाई शिवानी मिहीर माने। त्यामुळे राजेश सावंतांचा राजीनामा हा चर्चेचा विषय प्रदेशाध्यक्षाच्या दौऱ्यापेक्षा अधिक झाला आणि येत्या काळामध्ये राजेश सावंतांची भूमिका नेमकी काय राहणार आहे याकडे सुद्धा पक्षाचं लक्ष राहणार आहे, तसंच विरोधकांचं सुद्धा लक्षात राहणार आहे। एकंदरीत राजेश सावंतच्या राजीनाम्यामागे सुद्धा काही सेनेतील मंडळी, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये काही चर्चा झाली असंही कळतंय आणि नेमकी ती काय कोणती चर्चा झाली आणि त्या चर्चेतनं राजेश सावंतकडे काय संदेश दिला गेला की राजेश सावंतांनी राजीनामा द्यावा की राजेश सावंतांचा राजीनामा घेतला हे मात्र अजून कारण स्पष्ट झालेलं नाहीये। पण राजेश सावंतांच्या म्हणण्याप्रमाणे मी स्वतःहून राजीनामा दिला आणि ते जर खरं असेल तर मुलीसाठी बापाने राजकीय त्याग करणारी घटना ही रत्नागिरी जिल्ह्यात पहिलीच असावी असं एकंदरीत या घटनाक्रमावरून दिसून येतं। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।